नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। गोटखिंडी येथे तरुण घालत आहेत गस्त। गावामध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून रात्रभर देत आहेत पहारा। सांगली जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये चोरांचा धुमाकूळ उडाला आहे। त्यामुळे काही गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। काही गावात नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरी करणारे आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं। तर गोटखिंडी येथे 2-3 दिवसापूर्वी चोरीचा प्रकार घडल्यामुळे या गावचे तरुण एकवटले असून गावामध्ये कोणताही मोठा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळाच्या वतीने पहारा देत असल्याचे गोटखिंडी तसेच परिसरात युवक दिसत आहेत। पोलिसांच्या वतीने गस्त घालणाऱ्या तरुणांना आवाहन करण्यात आलं आहे की विनाकारण कोणालाही मारू नका, त्यांची चौकशी करा, आयडेंटिटी विचारा, संशयास्पद वाटले की पोलिसांना बोलवा, कायदा आपल्या हातात घेऊ नका, अशा सूचना पोलिसांच्या वतीने देण्यात आल्या आहेत। त्याचीच अंमलबजावणी गोटखिंडी गावचे तरुण मंडळ करत असून गावामध्ये रात्रभर पहारा देत गल्लोगल्ली फिरून देत आहेत। तर इकडे जाधवमळा परिसरातही आपल्या भागामध्ये तरुण गस्त घालत असल्याचं चित्र दिसत आहे। आमच्या गावाचे नाव गोटखिंडी, माझे नाव शरद गोंधे। गावामध्ये 2-3 दिवस झाले चोरीचे प्रकार घडत आहेत। त्यासाठी सर्व तरुण मंडळ व आमची सर्व मित्रमंडळी जागरूक राहून गावामध्ये पहारा देत आहे। आता थोड्या वेळापूर्वी इथे एका लेडीला दिसल्यामुळे हे सर्व मुलं गोळा झालेले आहेत आणि रात्री 1-2 वाजेपर्यंत सर्वजण गल्ली टू गल्ली फिरतात आणि गावामध्ये जागरूक राहून पोलीस अधूनमधून 112 नंबरची गाडी गावामध्ये येऊन जाते। काल रात्रीच पोलिसांनी सर्व तरुणांना मार्गदर्शन केले की गावात सगळ्यांनी सहकार्य करून हे होणारे प्रकार थांबवा किंवा विनाकारण कोणालाही मारहाण करू नका, त्याची चौकशी करा, आयडेंटिटी वगैरे पाहून त्याला जे ओळखीचं नसेल तर 112 नंबरला कॉल करून त्याला आम्हाला बोलवून की आम्ही त्याला काय योग्य कारवाई करतो।